मला तर वाटते का एकदा ह्यांच्या घरच्यांना भेटून येऊ आणि त्यांना धीर द्यावा. आम्ही असताना त्यांना काही नाही होणार असं सांगायला हवं. कारण ह्यांनी तात्यासाहेब सगळ्यात सामील असल्याचं कबूल केलं तरच त्यांच्या विरोधात भक्कम पुरावा उभा राहील. मंजू सर, अंमली पदार्थांच्या केस मधल्या या सगळ्या आरोपींना उद्या कोर्टात हजर करायचं आणि त्यानंतर डायरेक्ट यांना सेंट्रल जेलमध्ये घेऊन जायचं. सो प्रोसिजर तयार करा. आणि हो, हे सगळं करताना जरा सावध राहा. आपण जे जे पुरावे गोळा केलेत ते नीट हाताळा. कुठलीच गडबड होता कामा नये. येस सर. या केसच्या अगदी जवळ पोहोचलोय आपण. मला कुठलाच हलगर्जेपणा नकोय. चला प्रोसिजर करा. येस सर. हे बघ, अजून पण वेळ गेलेली नाही. खरं काय ते सांग. मी तुझी शिक्षा खरंच कमी करीन. तुला माफीचा साक्षीदार बनवेन. सगळं समजू शकतो मॅडम मी, पण तुम्ही पण माझी थोडी कंडिशन समजून घ्या. माझ्या कुटुंबाच्या जीवाचा प्रश्न आहे मॅडम. अरे तू त्याची काळजी करू नकोस. हे बघ, तू तुझा गुन्हा कबूल कर आणि तात्यासाहेबांचं नाव कोर्टात घे. मी शब्द देते तुला, तुझ्या घरातल्या एका बी माणसाच्या केसाला बी धक्का लागणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. तुम्हाला माहित नाही हो तात्यासाहेब काय माणूस आहे तो. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना तुम्हाला पण संपवेल. सत्या, आज ना त्या आजी आल्या होत्या. अरे त्या आजी ज्यांना मी डब्याचं काम मिळवून दिलं बघ, त्या मला म्हणत होत्या बाप्पाच्या दर्शनाला घरी आपण जाऊया आता. आणि सत्या, तुझ्या ओळखीत कुणाला डबे हवे असतील ना सांगशील, तेवढीच त्यांना 4 पैशांची मदत होईल. हो सांगतो की. सत्या, काय झालं? एवढा शांत काय झाले का? वाघमारे, पप्पा आज ऑफिसवर आले होते भेटायला. ते म्हणत होते की घरी दर्शनाला या बाप्पाच्या. आपल्या दोघांना बोलवत होते. मग काय म्हणालास? येतो बोललास ना? नाही नाही म्हटलं मी. का सत्या? पप्पांनी एवढं बोलवलंय ना, निदान त्यांच्या समाधानासाठी तरी हो म्हणायचं. वाघमारे, बघा, जे काय खरं ते मी सांगितलं त्यांना आणि पप्पांना बी पटलं ते. मला घरी जाऊन उगाच घरच्या गणपतीसमोर गोंधळ नकोय कसला. बर ठीक आहे, पण निदान आपण आपल्याकडून बाप्पासाठी प्रसाद तरी बनवून पाठवू. हे बघ, घरात नाही जायचं, सवीला बाहेर बोलूया, तिच्या हातात देऊया. हा, हे बघ, आशीर्वाद घ्यायला तरी जाता येणार नाही. निदान नैवेद्य देऊन बाप्पाचे आशीर्वाद तरी मिळवता येतील ना आपल्याला. पण काय गरज आहे वाघमारे? मम्मी कशी वागल्या ते माहिती आहे ना तुम्हाला. तर तिला कळलं ना की आपण प्रसाद पाठवलाय तर ते अजून तांडव करल. पण सध्या तू याचाच का विचार करतोयस? पप्पांना किती बरं वाटेल त्याचा विचार कर ना प्लीज. सत्या, पप्पांसाठी एवढं करू प्लीज. बर ठीक आहे, पप्पांच्या आनंदासाठी करूया. या जेवा आता. आता मी ज्यूस प्यायला सुरुवात करणार आहे, पण कधी करणार आहे ते ठाऊक नाही. कारण दारू नाही प्यायलं की चांगलं वाटतं, पण प्यायलं की त्याहून चांगलं वाटतं, असं आहे. तात्यासाहेब, खुसफुटेचा फोन होता. आपल्या माणसांना उद्या कोर्टात हजर करणार आहेत आणि तिथून दुसऱ्या जेलमध्ये.
तात्यासाहेब, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कोर्टात येत असतानाच आपण दरोडा टाकून आपल्या माणसांना सोडवलं तर. प्लॅन चांगला आहे पण फेल जाणार. त्यापेक्षा एक करा, काय? त्यांना मारून टाका, विषय संपवून टाका. तुम्हाला जमेल नाही, जमेल. जमवा मग. हॅलो, सध्या इथपर्यंत आलोच तर आज जाऊया की. नाही वाघमारे, आपलं काय ठरलं होतं? फक्त प्रसाद द्यायचा आणि निघायचं. मग फक्त प्रसाद देऊ आणि निघू. हॅलो सवे. हा मंजू वहिनी, बोला की. कसे आहेत तुम्ही? कुठे आहेत? ऐक, ते सगळं आपण नंतर बोलू. जरा पटकन बाहेर आहे. हा ठीक आहे, आलेच. दादा, तू पण आलास? सवे, हा प्रसाद मी माझ्या हाताने मोदक बनवले, घे. अहो, मग तुमच्याच हाताने देवासमोर ठेवा की प्रसाद. आणि तुम्ही असं बाहेर काय थांबलाय? चला की आतमध्ये. सवे, तू फक्त प्रसाद घेऊन जा. अहो, पण आता इथपर्यंत आले तर चला की घरात. सवे, एकदा सांगितलं ना तुला. सवे, मम्मी साहेबांना आवडणार नाही आम्ही आलेलो, घे. ए सवे, अगं आरतीचा टाइम झाला, बाहेर काय करायला लागली तू? वस्तीतल्या जाधव काकू आल्या होत्या, मोदक देऊन गेलेत. अगं मग बोलवायचं नाही का त्यांना आतमध्ये? हळदी कुंकू घेऊन जा म्हणायचं की. अहो मम्मी, त्या घाईमध्ये होत्या, गेल्या त्या. बरं बरं, चल. हा, ती मोदक ठेवा आता तिथं प्रसाद म्हणून, आणि आरती करून घेऊ पटकन. हा, चल.